यांनी सांगितलं. राज ठाकरेंना ही भूमिका मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांना सांगूनच हे सगळं झालं. राज ठाकरेंनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि आघाडी किंवा त्या गटात सहभागी होण्याचा जो निर्णय आहे तो मागे घ्यावा असं आवाहन तुम्ही करता का? नाही. जेव्हा त्यांच्या पक्षातर्फे सांगण्यात येतं की हा स्थानिक पातळीवरती घेतलेला निर्णय आहे आणि आम्हाला या निर्णयाची आम्हाला कल्पना नाही, हे जेव्हा कोणी सांगतं तेव्हा आम्ही त्यांच्याशी अंतर्गत चर्चा करू. नाही तुमच्या पक्षाचे नगरसेवकांनी देखील प्रस्ताव आलेला असल्याचं मीडिया समोर सांगितलेलं आहे. पक्षश्रेष्ठींना भेटही झालेली आहे. त्या संदर्भात नेमका काय प्रस्ताव आलेला आहे आणि काय तुमच्याकडनं निर्णय झालेला आहे? नाही, आमच्याकडून काही निर्णय झाला नाही. आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा. भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे आणि स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंद्यांबरोबर कदापि जाणार नाही. इथं जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही. रावसाहेब, दोन प्रश्न आहेत. तुम्ही म्हणतात की राज ठाकरेंना या निर्णयाची कल्पना नव्हती, स्थानिक पातळीवर हा निर्णय झाला, पण जी माहिती मिळते आहे ही सत्ता स्थापन किंवा ही आघाडी होण्याआधी मुंबईतच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर मनसे नेत्यांच्या 2 बैठका पार पडल्या, ज्या बैठकीत राजू पाटील, संदीप देशपांडे असे पक्षाचे नेते उपस्थित होते. राज ठाकरे यांना याची पूर्ण कल्पना होती की नेमकं स्थानिक स्तरावर होतंय काय, तर असं कसं म्हणता येईल की ही माहिती सन्मान्य उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा होती. तुम्ही जे सांगताय ही जी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही होती, पण ते अत्यंत, मला माहिती आहे त्यांचा स्वभाव, त्यांनी या संदर्भात मलाही ही माहिती दिली की असं असं घडत आहे, असं असं घडत चाललेलं आहे. हे पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे साहेबांकडे याची पूर्ण माहिती होती आणि आता ही काय चाललंय पडद्यामागे त्याची खडानखडा माहिती आहे. पण मग तेच म्हणतोय की राज ठाकरे म्हणतात की तो स्थानिक स्तरावरचा निर्णय आहे, मला या बाबतीत कल्पना नव्हती, तर मग हा निर्णय आता बदलला जाऊ शकतो? नाही, आता बघा, त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. ज्या प्रकारचं समाज माध्यमातून, वृत्तपत्रातून संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा लोकांच्या मनामध्ये शिंदेविरुद्धचा जो राग आहे मराठी माणसाचा, तो पाहिल्यावरती लक्षात येईल की अशा प्रकारची कोणती युती मराठी माणूस मान्य करत नाही. म्हणून मुंबईमध्ये आम्हाला यश का मिळालं? शिंदेना धडा शिकवायचा, गद्दारांना धडा शिकवायचा, म्हणून मुंबईमध्ये यश मिळालं मोठ्या प्रमाणात. त्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले भाजप आणि शिंदेचा पराभव करण्यासाठी. आता मला असं सांगण्यात आलं की काही ठिकाणी शिवसेनेने सुद्धा अशा युत्या केलेल्या आहेत. मला तसं दिसत नाही. कणकवलीमध्ये एक आघाडी स्थापन झाली होती, पण ती निवडणुकीपूर्वी, आणि त्यात सर्व पक्षीय होते. बरोबर ना मी म्हणतोय ते? शिंदेबरोबर युती नाहीये. एक सर्वपक्षीय आघाडी एका लहानशा नगरपंचायतीसाठी निर्माण झाली, त्याच्यामध्ये शिवसेना सामील झाली. शिंदेबरोबर निवडणुकीनंतर जर कुठे युती केली असेल तर ते मला दुर्बीण घेऊन शोधावं लागेल. पण रावसाहेब, त्यात एक असं की काल कल्याण डोंबिवलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक 7 नगरसेवक उद्धव ठाकरेंना भेटतात, चर्चा करतात. त्यानंतर मातोश्रीच्या दरवाजावर उमेश बोरगावकर जे कल्याण डोंबिवलीचे तुमचे गटनेते ते अशी प्रतिक्रिया देतात की कोणता प्रस्ताव जर आम्हाला आला तर आम्ही त्याचा विचार करू, अगदी मग तो भाजपचा असेल किंवा शिंदे शिवसेनेचा असेल, तर प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू, असं ते म्हणतात. आणि बघा, शेवटी निर्णय हा मातोश्रीवरून घेतला जाईल आणि असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही ज्याच्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या जातात. तेवढंच मी सांगतो. पण काल जो केडीएमसी मध्ये मनसेनं निर्णय घेतला आहे, उद्धव ठाकरेंना या निर्णयानंतर काय वाटलं, त्यांची प्रतिक्रिया काय किंवा भावना काय होती? त्यांना विचारा, मी त्यांना सांगतो, पत्रकारांना बोलवा, त्यांच्या मनातल्या काही शंका आहे त्याची उत्तर आपण द्यायला पाहिजे आणि ते नक्की बोलतील. त्यांना बघा, जर हा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांना पसंत नाही असं ते म्हणतायत, मग उद्धव ठाकरेंना पसंत असेल का?
म्हणून मी ही तुम्हाला हे परिस्थिती वारंवार मुंबईमध्ये होणार राऊत नाही साहेब, याची म्हणून काय? मी तुम्हाला वारंवार विचारतो आहे की जर राज ठाकरेंना हा निर्णय पसंत नाही, मान्य नाही, कल्पना नव्हती, तर हा निर्णय बदलावा, त्याचा फेरविचार व्हावा असं आवाहन त्यांना का केलं नाही, जातं? आम्ही करणार नाही. मी परत परत सांगतोय की राज ठाकरे हे एक स्वतंत्र नेते आहेत. त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. हे जरी खरं असलं तरी ह्या निर्णयामुळे ज्याने घेतलाय तो खालच्या स्तरावर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपली आहे. ज्या कोणी घेतला असेल कुठल्याही पातळीवर त्यांची राजकारण